जात किंवा कुठल्याही गोष्टीत कुठलाच बदल केलेला नाही। जे बरेच जणांची शंका होती की टू व्हीलर जी आपली गट पास केल्यानंतर जी टू व्हीलरचं बक्षीस होतं ते बदललं आहे असं बऱ्याच जणांची शंका होती, पण तसा कुठलाही बदल केलेला नाही। गट पास विजेत्याला टू व्हीलर असणार आहे आणि बैलगाडीच्या क्षेत्राच्या वतीनं आपण त्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेबांकडं 25 लाख रुपयाचा चेक आपण त्यांना पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहोत। गाडीची आपण लीग चालू करतोय। IPLमध्ये खेळाडूंची बोली लागली, म्हणजे विराट कोहली असेल किंवा अनेक खेळाडूंची बोली लागली। 2-3 महिन्यामध्ये शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रो बैलगाडी लीग चालू करतोय। शेतकरी असेल त्या शेतकऱ्याचा सन्मान मुंबईमध्ये झाला पाहिजे, मंत्रालयाच्या पुढे तोही मंत्रालयाच्या पुढे झाला पाहिजे। सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे ही आदत आणि दुसरा बैल जास्त प्रमाणामध्ये आहेत। त्या दिवशी स्पर्धेच्या दिवशी ओपनचं मैदान जर घेतलं असतं तर ते बैल मालक इथं बघायला आले असते। स्पर्धा ओपनची मालक पण बऱ्यापैकी सगळे बैल घेऊन आले असते, म्हणजे आदत आणि दुसरा बैल आहेत की ते त्याच्या गोठ्यातच उभं राहिले असते, ते पण सुद्धा इथं आले पाहिजेत आणि जास्तीत जास्त सहभाग होऊन त्या बैलांच्या किमती कशा वाढतील, खरं त्या बैल कशी उजेडात येतील ह्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि तो आम्ही विचार अंमलात आणला।